मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि महादेवाची पूजा देखील भक्तिभावाने सुरू झाली आहे। पण एक लक्षात ठेवा, या पवित्र काळात काही वस्तू महादेवाला अर्पण करणं टाळायलाच हवं, नाहीतर तुमच्यावर संकटांचे ढग जमू शकतात। हर हर महादेव। मित्रांनो, श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते। उपवास, अभिषेक, जप, ध्यान, भक्तीचं वातावरण असतं। पण या भक्तीत काही चुका झाल्या तर त्या उलट परिणामही देऊ शकतात। आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या वस्तू महादेवाला कधीच अर्पण करू नये, पूजेत अर्पण करू नयेत अशा वस्तू। भगवान शिवाच्या पूजेमध्ये प्रत्येक घटकाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असतं। यामध्ये केतकीच्या फुलांचं नाव घेतलं जातं ते त्याच्या पौराणिक कथेमुळे। एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद झाला, तेव्हा भगवान शिवांनी अग्निस्तंभाचे रूप धारण केले। ब्रह्मदेव त्या स्तंभाचा शेवट शोधू शकले नाहीत, पण तरीही त्यांनी केतकी फुलाला साक्ष ठेवून खोटं बोललं। शिवाने हा खोटेपणा ओळखून ब्रह्मदेवांना शाप दिला आणि केतकी फुलाला शिवपूजेत निषिद्ध ठरवलं। त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फुलं अर्पण करणं टाळावे। तसेच तुळशीची पानं ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि शिवपूजेत त्यांचा वापर टाळण्याची परंपरा आहे। तुळस ही सात्विकता आणि लक्ष्मीचं प्रतीक मानली गेली असून शिवाच्या तांडव स्वरूपाशी तिचं नातं जुळत नाही, म्हणून ती अर्पण करणे वर्ज्य मानले जाते। त्याचबरोबर बेलपत्र ही महादेवांना अत्यंत प्रिय मानले जात असले तरी ते 3 ताज्या, स्वच्छ आणि अखंड पानांचं असावं लागतं। वाळलेली किंवा तुटलेली पानं शिवलिंगावर अर्पण केल्यास ते अशुभ मानलं जातं आणि पूजेच्या फलिततेवर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच पूजेत शुद्धता आणि नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे। भगवान शिव हे अत्यंत सात्विक, शांत आणि तपस्वी स्वरूपाचे देव आहेत। त्यांच्या पूजेमध्ये वापरण्यात येणाऱ्या फुलांनाही त्यांच्या स्वभावाशी सुसंगत असणं अपेक्षित आहे। लाल रंगाची फुलं ही उग्रतेचे आणि रागाचे प्रतीक मानली जातात, म्हणून ती शिवपूजेत वर्ज्य आहेत। चमेलीची फुलं जरी सुगंधी असली तरी त्यांचाही उपयोग मुख्यतः इतर देवतांमध्ये होतो। शिवजींना पांढरट, निळसर, फिकट रंगाची फुलं जसं की अपराजिता, कुंद अधिक प्रिय असतात, कारण त्यात सात्विकतेचा भाव असतो। याच धर्तीवर तीव्र सुगंध असलेली फुलं देखील शिवपूजेत वर्ज्य मानली जातात। केवडा, जुही, कदंब, बहेडा, चंपा, केतकी यांसारख्या फुलांचा गंध अतिशय उग्र असतो, जो शिवाच्या शांत आणि समाधीस्थ स्वरूपाशी विसंगत मानला जातो। हे फुलं मुख्यतः शृंगारिक पूजेसाठी वापरली जातात आणि त्यामुळे त्यांचा वापर शिवलिंगावर अर्पण करताना टाळावा। शिवपूजेमध्ये सात्विक, मंद गंधाची किंवा गंधहीन फुलं पूजेस अधिक अनुरूप ठरतात। शिवपूजेमध्ये शंखातून पाणी अर्पण करणं देखील शास्त्रानुसार निषिद्ध आहे, कारण शंख हा भगवान विष्णूचा प्रतीक मानला जातो आणि त्याचा वापर मुख्यतः विष्णूच्या पूजेमध्ये होतो। शिव आणि विष्णू दोघेही परस्पर पूरक देव असले तरी पूजेचे शास्त्र एक विशिष्ट नियम आणि मर्यादांवर आधारित आहे। त्यामुळे शंखातील पाणी शिवलिंगावर अर्पण केल्यास पूजेची पवित्रता भंग पावू शकते। त्याऐवजी तांब्या किंवा पवित्र पात्रातून जलाभिषेक करणं अधिक योग्य मानलं जातं। मित्रांनो, शिवपूजा करताना जर आपण निषिद्ध वस्तू अर्पण केल्या तर त्या भक्तीचा प्रभाव कमी होतो। या गोष्टी केवळ परंपरेचा भाग नाहीये, तर त्यांच्या मागे विशिष्ट धार्मिक अर्थही आहे। पूजेचं पावित्र्य टिकवणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे आणि यासाठी आपण शुद्ध मन, योग्य साहित्य आणि नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। भगवान शिव हे तपस्वी, सात्विक आणि अत्यंत सरळ असे देव आहेत। त्यांना प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही मोठ्या विधीची गरज नसते, फक्त श्रद्धा आणि साधेपणा पुरेसा असतो। श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र, ताजं दूध, मध, दही आणि सात्विक फुलांनी पूजा केल्यास महादेव अतिशय प्रसन्न होतात। त्यामुळेच पूजेतील प्रत्येक घटक विचारपूर्वक आणि शुद्ध मनाने अर्पण केला पाहिजे। तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा आणि आपल्या पूजेला योग्य दिशा द्या। शुद्ध श्रद्धा, योग्य विधी आणि समर्पित मनाने केलेली पूजा नक्कीच फळ देते। महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो। जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।